आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बाबांना सोडून तुम्ही सगळे कुठे गेला होतात? नानावली, आम्ही योगीराजांचं दर्शन घ्यायला गेलो. दर्शन घ्यायला. परम योगी आहेत ते. हो हो हो. पण बाबा कुठे आहेत? पण बाबांची झोळी तर इथेच आहे, तर बाबाही द्वारकामाईमध्येच असतील. पण दिसत का नाहीये? देवा, साईनाथ, ते बघा ते. देवा, बाबा, आश्चर्य तर हे वाटतंय की बाबा वर गेले कसे? हा झोपाळा वर कसा अडकवलाय? चिंध्या तर बघा, इतक्या जुन्या आहेत की कधीही निसटू शकतात. फडतळाचं वजन कसं काय सहन होत आहे? त्याच्यासोबत साईबाबांचं वजन सुद्धा. ही सगळी माझ्या देवाची जादू आहे. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. तुम्ही एका क्षणासाठी विचार करायला हवा होता की ती विभूती स्वतः साईबाबांनी आपल्या स्वतःच्या मुलीच्या सुलभ प्रसूतीसाठी दिली होती आणि तुम्ही ती सगळी शेजारच्यांना देऊन टाकलीत. आता माझ्या महिनेसाठी विभूती उरलीच नाहीये. साईबाबा काय म्हणाले होते लक्षात आहे ना तुमच्या? नाना, ही विभूतीच माझा आशीर्वाद आहे. हिला सदैव तुझ्या जवळ ठेव. ही विभूती सांसारिक चक्राच्या प्रत्येक समस्येला सोपी करेल आणि कुठल्याही संकटापासून वाचवेल. मला सगळं लक्षात आहे. साईबाबांचं बोलणं, साईबाबांचा आशीर्वाद, मला सगळं लक्षात आहे नानी. मग तुम्ही ती सगळीच्या सगळी विभूती त्या सहदेवच्या आईला का दिली? मग काय करायचं होतं? मला तिचा आक्रोश सहन नाही झाला. तुला तिची असहाय्यता बघून दुःख नव्हतं होत का? सहदेवला मरताना बघत राहायचं का? सांसारिक चक्रातून वाचवण्यासाठी साईबाबांनी ही विभूती आपल्याला दिली होती. नानी, ही विभूती आपण दिली नसती आणि सहदेव मेला असता तर का आपण आपल्याच नजरेत पडलो नसतो का? आपण इतके स्वार्थी आहोत का नानी? ती आपल्या लेकराला सुखी आयुष्य देण्यासाठी दुसऱ्याच्या लेकराला मृत्यूच्या दाढेत जाताना बघत राहायचं आहोत का? जर सहदेव गेला असता तर आपण साईबाबांना कसे सामोरे गेलो असतो? साईबाबा स्वतःच म्हणाले होते, पूर्वजन्मीची नाती, संबंधांमुळेच मनुष्य दुसऱ्या जनावरांच्या आणि लोकांच्या संपर्कात येत असतात. म्हणूनच जो कोणीही मनुष्य किंवा जनावर तुमच्याकडे येत असेल त्याला कधीच दुर्लक्षित करू नका.
त्याच्यासोबत माणुसकीनं वागा. आदर करू शकत नसाल तर निराधार सुद्धा करू नका. सन्मान करू शकत नसाल तर त्याचा निदान अपमान तरी करू नका. प्रेम देऊ शकत नसाल त्याला तर द्वेष तरी करू नका त्याचा. जर तुम्ही तहानलेल्याची तहान भागवाल, भुकेलेल्याची भूक मिटवाल, उघड्याला कपडे घालाल, निराधार माणसाला आधार द्याल, तर तुमच्यावर देवाच्या कृपेचा पाऊस पडेल. साईबाबा तर म्हणाले होते की त्यांनी ती दिलेली विभूती सगळ्या संकटांवर मात करेल, सगळ्या अडचणीतून वाचवेल. मग आता जर महिन्याच्या प्रसूतीमध्ये काही अडचण आली तर, महिनेला कुठला धोका निर्माण झाला तर साईबाबा आपली चिंता करतील नानी. तसंही साईबाबा म्हणालेच आहे, हे माझं कर्तव्य आहे की जो कोणी शिष्य मला शरण येतो, मनापासून माझी उपासना, माझी भक्ती करतो, त्याच्या कल्याणासाठी मी नेहमी काळजी करत असतो. लक्षात आहे ना, तू मला वचन दिलं आहेस की तू माझ्या बाळाची आई होशील. देव करो असं होऊ नये. तुला सांगितलेलं भविष्य खोटं ठरव आणि तू तुझ्या होणाऱ्या बाळासोबत नेहमी खुश राहा. मी परत येईन ताई, तुझ्या प्रेमासाठी आणि तुझ्या बाळाला बघण्यासाठी. सदा सुखी राहा. साई बाबा, मैनाताईची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे, विश्वास आणि खरी भक्ती आहे. माझ्या ताईचं रक्षण करा. जो माझं नाम स्मरण करतो, श्रद्धा आणि भक्तीने त्याला मी जीवन चक्राच्या भीतीतून भयमुक्त करतो. जो माझ्या चरित्राचं अध्ययन करतो, मी त्याच्या सोबत नेहमी असतो, त्याची मी सदैव सोबत करतो. जे भक्त मनापासून माझ्यावर प्रेम करतात, त्यांना मी साक्षात्कार घडवतो की मी सावलीसारखा त्यांच्या सोबत असतो. जो कोणी माझ्या कथांचा, माझ्या लीलांचं गुणगान करत असतो, त्यांना प्राप्त होत असतो आनंद, सुख, शांती आणि समाधान. जो माझा आहे अनन्य शरण, श्रद्धा आणि विश्वासानं माझं करत असतो स्मरण, माझं भजन, माझं नाव, माझी भक्ती, माझं ध्यान, अक्षय चित्त, अशा भक्तांना मी वाचवत असतो मृत्यूच्या दाढेतून. सबका मालिक एक. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम. तुला बोलवणं आलंय मुली.
देवाचं दर्शन घ्यायला नाही जाणार तू? बाबा, आताच तर मी देवाचं दर्शन घेतलंय. मी त्याबद्दल बोलतोय बेटी, ज्याच्या कृपाप्रसादानं तुझ्या स्त्रीत्वाचा गौरव झालाय. आंबा खाल्ला आहेस ना मुली? हो. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल. बाईसाहेब, कोणाला शोधताय तुम्ही? आता इथे एक फकीर बाबा बसले होते. कुठे? इथे? इथे तर कोणीच फकीर बसला नव्हता. आता फकीर बाबा माझ्याशी बोलले, ते इथेच बसले होते. बाईसाहेब, नक्कीच तुम्हाला काहीतरी भ्रम झाला असेल. मी इथं सकाळपासून फुलं विकते, इथे तर कोणीच बाबा बसले नव्हते. भ्रम होता? हम्म. ये उर्मिला ये, बघ धर्मानंदाची कमाल. आपला व्यापार खूप फोफावला आहे. आणि वहिनी, आजकाल ज्याही विषयात आम्ही हात टाकतोय त्यात सगळ्यात फायदाच फायदा होतोय. व्यापार, पैसे, फायदा याच्याशिवाय सुद्धा आयुष्य आहे, जिला तुम्ही विसरला आहात. जर पैसाच सगळं काही असतं तर संतान प्राप्तीसाठी आपल्याला साईबाबांच्या कृपाप्रसादाची गरज लागली नसती. उर्मिला, हे अचानक काय झालं तुला? जेव्हा तुम्हाला हे पैसे मोजण्यापासून वेळ मिळेल तेव्हा सांगेन. अगं वहिनी, आम्ही काय चूक केली आहे का की तू आमच्यावर रागवली आहेस? नाही नाही, तुमच्याकडून काहीच चूक झाली नाहीये. चूक तुमच्या दादाकडून झाली आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने आम्हाला मूल होणार आहे, पण आजपर्यंत आम्ही साईबाबांचं दर्शन घ्यायला शिर्डीला गेलो नाही. उर्मिला, मी गुरुजी माधवरावांना पत्र लिहिलं होतं. बरं, माझी चूक झाली. आपल्याला स्वतः गेलं पाहिजे. आपण असं करूयात की आपण लवकरात लवकर शिर्डीला जाऊ आणि साईबाबांचं दर्शन घेऊ. आणि ऐक उर्मिला, ते जे आहे ना, तुमच्या वहिनीसाठी हसणं काहीच नाहीये. उद्या दामोअण्णांना सांगून त्यांनी व्यापारच बंद केला तर अरे तुम्हा दोघांचं काय होईल? योगीराज, 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 तुम्ही आमचे देव आहात योगीराज. मी देव नाहीये. मला दैवत्व देऊन तू मला लाजवतेस. बरोबर. देव तर तो आहे, त्याच्याशिवाय अजून कोणीही देव नाही. मी तर फक्त एक भक्त आहे त्याचा. आमच्यासाठी तर तुम्हीच देव आहात. आपल्या कृपेने आमचा उद्धार झाला योगीराज. माझ्या कृपेने? आम्हाला चांगलं लक्षात आहे योगीराज. तुम्ही आमच्या शेतात समाधी घेतली होती आणि त्या समाधीमुळे आमच्या शेतातल्या जमिनीला वरदान मिळालं. तेव्हापासून माझ्या शेतात 4 पिकं निघत आहेत योगीराज. आम्ही आमचं सगळं कर्ज फेडलंय. ही आमची कृतज्ञता आहे. बस तुमचा आशीर्वाद सदैव आमच्यावर असू द्या.
राम 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 द्वारकानाथजी, जोपर्यंत हा योगी शिर्डीमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला आपले किस्से भरून घेतले पाहिजेत. एकदम बरोबर. हा तसंही तो आपल्या कमाईतून काही हिस्सा आपल्याला द्यायला तयार आहे. वैद्य बुवा, देव करो आणि स्वामी योगेश्वर कधी शिर्डीतून बाहेर न जाओ. हो हो, सत्यवचन धोंडू, माझा धोंडू सत्यवचन. अगदी बरोबर. बघा तो दारुड्या. चल तिकडे जाऊ, खूप छान जागा आहे, चल तुला दाखवतो. बघितलात का वैद्यबुवा तुम्ही, सदू सोबत तात्या. समजलात का तुम्ही, शिर्डीच्या बाहेर तो योगी आणि शिर्डीच्या आत हा भोगी. अगदी बरोबर. आता साईचा खेळ खल्लास. खेळ कधी संपत नाही. जिथं असं वाटतं की खेळ संपलाय तिथूनच नवीन खेळाला सुरुवात होते. ही देवाची कृपा आहे. देवाने रचलेली ही एक खेळी आहे. लहानपण संपून जातं आणि तारुण्याचा खेळ सुरू होतो. तारुण्य संपून जातं तेव्हा म्हातारपणाचा खेळ सुरू होतो. म्हातारपणानंतर मृत्यू. पण मृत्यू सोबत सुद्धा खेळ संपत नाही. खेळाडू एक नवीन पोशाख परिधान करून आयुष्यात पुन्हा एकदा नवीन खेळ खेळायला सुरुवात करतो. हीच लीला आहे. सबका मालिक एक. मुलाला जन्म देताच तू मरणार आहेस. मुलाला जन्म देऊन तू मरणार आहेस. मुलाला जन्म देताच तू मरणार आहेस. मुलाला जन्म देऊन तू मरणार आहेस. मुलाला जन्म देताच तू मरणार आहेस. देवा, काय झालं साईनाथ, तुम्ही झोपला का नाही? महासपती, माझ्या भक्ताची झोप उडालीये तर मी कसा झोपू शकतो? तुला तर माहितीये माझ्या भक्तांसाठी मी नेहमीच काळजी करत असतो. ह्यावेळी तुम्हाला कोणाची काळजी लागली आहे साईनाथ? मृत्यूची. माणसाला अंधाराची, मृत्यूची भीती वाटते महासापती. अंधारात जायला तो यासाठी घाबरतो कारण त्याला माहित नसतं की अंधारात काय होणार आहे. मृत्यूच्या अंधकाराला तर तो नेहमीच घाबरून असतो कारण त्याला माहित असतं की ज्याला मृत्यूचा अंधकार गियंकृत करेल तो कधी आयुष्याचा उजेड बघू शकणार नाही. मृत्यू माणसाच्या आयुष्याचा साथीदार आहे.
म्हाळसापती, जेव्हापासून माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो त्याच्या सोबत राहतो. देवाने बनवलेली या जीवनातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे तर ती आहे मृत्यू. ते कसं साईनाथ? मृत्यू माणसाला दुःखापासून, पीडेपासून, विवंचनांपासून, यातनांपासून सुटका मिळवून देतो. मृत्यू माणसाला सगळ्या व्यथेंपासून, पीडेपासून मुक्ती देत असते. मृत्यू माणसाच्या चिंता, विवंचना पळवून लावते. मृत्यू लहानपणापासून मृत्यू येईपर्यंत आयुष्य जगण्यासाठी धावपळ करणाऱ्या मनुष्याला अशी झोपवते ज्यातून तो कधी उठूच शकत नाही. म्हाळसापती, एक ना एक दिवस सगळ्यांनाच मृत्यूच्या अधीन व्हायचंय. हे माहिती असूनही माणूस मृत्यूबद्दल विचार करून अस्वस्थ होतो. पण सत्य नाकारून चालत नाही. आणि सत्य हे आहे की या पृथ्वी तलावरचं अंतिम सत्य आहे मृत्यू. तरीही आयुष्य जगण्यापूर्वी जेव्हा लोकांना मृत्यूची भीती वाटते तेव्हा मीही विचलित होऊन जातो. म्हाळसापती, लहानपणी, तरुणपणी ज्यांच्यावर मृत्यूची सावली पडते त्यांच्यासाठी मी काळजीत पडतो. बालपण किंवा तारुण्य हे मरण्याचं वय नाहीये, पण हा नशिबाचा खेळ आहे, भाग्याचं चक्र आहे, आपल्या कर्माचं बंधन आहे, ज्यातून कुणाचीही सुटका नाहीये. ना तुला आहे ना मला आहे. जो जन्माला येत असतो त्याचं कार्य आणि कार्यकाळ निश्चित असतं. आणि जेव्हा त्यांचं कार्य आणि कार्यकाळ पूर्ण होतं तेव्हा तो मृत्यूला स्वाधीन होत असतो. सबका मालिक एक. तात्या, सगळ्या गावात तूच एक आहेस ज्याला मी आपला मित्र बनवलाय. माहिती आहे तुला का? कारण तू मनानं खूप चांगला आहेस. हा, खूप चांगला आहेस मनानं. तू कधीच माझ्यावर हसला नाहीस जसे गाववाले माझ्यावर हसतात. पण सदू, तू दारू पितोसच का? बघ, बोललास ना परत तेच. मला सांग की लोक अमृत का पितात? पण सदू, अमृत आणि दारू एकच आहे भाऊ. तू कधी पिऊन बघितलंयस का? हे बघ, हेच ते अमृत आहे जे प्यायला नंतर माणसाला वाटतं की तो अमर झालाय. तात्या, तू पण पी. जेव्हा तू हे पिशील तेव्हाच माझं कल्याण होईल. म्हणजे तुझं कल्याण होईल. तात्या, अरे म्हाळसापती आणि गुरुजींना कुठे बघितलंयस का? ते तर तिकडे शिर्डीच्या बाहेर स्वामीजींचं दर्शन घ्यायला गेलेत. हो का? अरे नानावली काका, मी पण येतो. अरे निघून गेला. दारू न पिताच निघून गेला. असं वाटतंय इतक्या लवकर काही माझा उद्धार होणार नाहीये. जोपर्यंत हा बरबाद होणार नाही तोपर्यंत मी आबाद होणार नाही. म्हणजे ही बरबादी मला सोडणार नाही.
आणि मी हिला सोडणार नाही. म्वा. योग साधना काय आहे? अरे म्हाळसापतीजी, गुरुजी, आता तुम्ही इथं ह्याच्याकडून योग साधनेचं शिक्षा दीक्षा घेणार? नानावली, अरे योग्यांचे योगी तिथे द्वारकामाईमध्ये बसलेत आणि तुम्ही इथं ह्याच्याकडून, ह्या योगीकडून योगाविषयी प्रवचन ऐकणार आहात? नानावली, जास्त तोंड चालवू नकोस. चुप बस डोंगी. याला धक्के मारून बाहेर काढा. वाह 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 म्हाळसापतीजी, अजूनही तुमचे डोळे उघडले नाहीत का? अरे हे कुठले योगी आहेत ज्यांना राग येतोय? बाबा काय म्हणतात? योगी तो असतो ज्याला क्रोध येत नाही. बाबा तर म्हणतात की प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. आणि हे कसे योगी जे अपमान करत आहेत? म्हाळसापतीजी, तुम्ही विचारा ना ह्यांना की योग काय आहे. गुरुजी, विचारा योगी कोण आहे, विचारा ना. अरे जो आपल्या विकारांवर विजय प्राप्त करतो तो योगी असतो. हो, आणि हा पूर्णपणे विकारांच्या आहारी गेला आहे. आणि तुम्ही बाबांना सोडून इथं आलात? खरा देव सोडून या दगडाला देव समजत आहात तुम्ही? मूर्खा! अरे योगी तोच आहे ज्याला सगळ्यांमध्ये परमात्मा दिसतो. आणि ह्याला तर समोर असूनही परमात्मा दिसत नाही, तर मग ह्याला प्रत्येकामध्ये परमात्मा कसा दिसेल? तुझ्या या मूर्खपणाचा दंड तुला मिळेल. अरे द्या त्याला शिक्षा. हा त्याच पाखंडी साईबाबाचा चेला आहे. अगदी बरोबर. अच्छा, म्हणजे मी त्या साईचा पाखंडीपणा सगळ्यांना सांगू नये यासाठीच तू मला पळवून लावतोय इकडनं. अरे जा पण मी तर माझे म्हाळसापतीजी आणि गुरुजींना घ्यायला आलोय. चला गुरुजी चला. अरे जे स्वतः पाखंडी असतात ना त्याला सगळं जग पाखंडी दिसतं. चला. कोणी कुठेही नाही जाणार. इथे जे बसले आहेत ते सगळे माझे भक्त आहेत, माझे शिष्य आहेत. स्वामीजी, आम्ही तुमचे शिष्य नाही आणि भक्तही नाही आहोत. आम्ही साईबाबांचे भक्त आहोत. साईबाबा देव आहेत. साईबाबा परमात्मा आहेत. बस त्या पाखंड्याचं गुणगान माझ्या समोर करू नका. जर तुम्ही साईबाबाचे भक्त आहात तर माझ्याकडे कशाला आलात? देवाच्या दर्शनासाठी. साईबाबांनी आम्हाला एक दृष्टांत दिला होता. त्या दृष्टांतानुसार आम्ही या तुमच्या आश्रमात आलोय. एका योग्याच्या घरी देवाचं दर्शन अवश्य होईल म्हणूनच आम्ही तुमच्याकडे आलोय. पण तुम्ही तर तुमच्या योग साधनेच्या अहंकारात व्यग्र आहात. तुमच्याकडे मनशांती नाहीये. तुम्ही क्रोधाच्या आहारी गेला आहात. देव तर शांतीचं रूप आहे आणि जिथे अशांती आहे तिथे देव कसा असू शकतो? म्हाळसापतीजी, आज माझ्या लक्षात आलं की बाबा का फाटक्या चिन्हांनी बनलेल्या एका हाता इतक्या आडव्या लाकडाचा झोका बनवून त्यावर झोपले का होते. एक योगी काय करू शकतो ते आम्हाला बाबा सांगत होते. स्वतःला स्वामी म्हणून घेण्यासाठी जमिनीच्या आत समाधीस्थ होऊन अवडंबर माजवण्याची गरज नाही आहे. म्हाळसापती, क्षमा करा स्वामीजी. तुम्ही साईबाबांकडे बोट दाखवलं म्हणून हे सगळं बोलावं लागलं. तुमच्यासाठी हेच योग्य आहे की लगेच द्वारका माईला जाऊन साईबाबांची माफी मागून त्यांना शरण जा. मी साईबाबाची क्षमा मागू कधीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मी शिर्डीत आणि द्वारका माईमध्ये पाय ठेवेन, साईचं पितळ उघडा पाडेन,
कारण स्वामी योगेश्वर तर परमयोगी आहेत, परमयोगी. वचन. बरं द्वारिकाराजी, जरा तुमच्या ह्या परमयोगींना विचारा की आताच ह्या गायीनी काय म्हटलं. विचारा. अरे राम 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 द्वारकानाथजी, हा नानावली तर आपल्या योगेश्वर स्वामीचा अपमान करतोय. असं वाटतंय त्या ढोंगी साईने सगळं शिकून पाठवलेलं दिसतंय त्याला. अरे जनावर आणि पक्षी आपली भाषा बोलत नाहीत गाढवा. सत्यवचन. पण साईबाबांना तर जनावर आणि पक्ष्यांची भाषा येते. जे बोलू शकत नाहीत त्यांचं म्हणणं पण साईबाबा समजू शकतात. तर मग जा ना, तुमच्या साईबाबांनाच विचारा ना की ही जनावर काय बोलतायत ते. बाबांकडे जायची काय गरज आहे. हे तर मलाही माहिती आहे की ही गाय काय बोलत होती. नानावालेजी, गाय काय म्हणाले? गाय हे म्हणत होती की हे स्वामी योगेश्वरजी संपूर्ण अहंकारी आहेत, विकारी आहेत. नेहमी स्वतःच्या योग साधनेविषयी घमंड असतो त्यांना. नानावलीची माझ्यावर किती श्रद्धा आहे. प्रणाम बाबा. गाववाले तर नानावलीला तुमचा हनुमान म्हणतात साईबाबा. हे घे. बाबा मी आलोय आणि यांना पण घेऊन आलोय. जा. काय भक्तांनो, देवाचं दर्शन झालं. द्वारकामाईमध्ये तर आम्हाला देवाचं दर्शन रोज होतं साईनाथ. पण तिथं योगेश्वर स्वामींच्या आश्रमात देवाचं दर्शन नाही झालं. जिथं आपल्या ज्ञानाचं, आपल्या साधनेचं अवडंबर माजवलं जात असेल तिथं देवाचा वास कसा काय असू शकतो. यानंतर आम्ही कुठे नाही जाणार देवा, आणि तुम्ही आम्हाला कुठे पाठवू नका. हो. मी तर तुम्हाला योगेश्वरच्या आश्रमात पाठवलं नव्हतं श्यामा. अरे वा देवा, तुम्हीच करता आहात, तुम्हीच करून घेणार आहे, आणि आता तुम्हीच असं म्हणताय. बाबा, तुम्हीच स्वामी योगेश्वरांना शिर्डीला बोलावलं असणार. त्यांना द्वारकामाईला कधी बोलवणार बाबा? जेव्हा स्वामीजींच्या उद्धाराची वेळ येईल तेव्हा. अरे बाबा, असं वाटतं ही पाल सुद्धा तुमचं प्रवचन ऐकण्यासाठी उत्सुक आहे. बाबा, काय पालीचं चुकचुकणं अशुभ असतं का? प्रत्येकामध्ये देवाचा अंश असतो. मग कुणी अशुभ कसं काय असू शकतं लक्ष्मीची आई? पण बाबा, ही पाल सारखी सारखी काय बोलते आहे? नानावलीला विचारा ना. हाच तर योगेश्वरच्या आश्रमात म्हणाला होता की याला जनावरांची भाषा येते म्हणून. देवा सांगा ना, ही पाल चुकचुक का करतीये? ती खुश आहे. आज तिची बहीण औरंगाबादहून तिला भेटायला इथं द्वारकामाईला येणार आहे. भेटायला येणार आहे? बाबा, पालीची बहीण
औरंगाबादवरून येणार आहे का? हो. इथे द्वारिका माईमध्ये? पण बाबा, औरंगाबाद तर खूप लांब आहे. म्हणूनच तर ती खूप खुश आहे की तिची बहीण इतक्या लांबून तिला भेटायला येणार आहे इथं. बघितलंस, इथं कोणाचाही विश्वास बसत नाहीये की तुझी बहीण तुला भेटायला इथं येणार आहे इतक्या लांबून. प्रणाम बाबा. सदा खुश रहा. औरंगाबादहून आलोय बाबा. औरंगाबादहून? चांद पाटलांना समजलं की मी शिर्डीला चाललोय, तर त्यांनी मला तुमचं दर्शन घ्यायला सांगितलं. चांद पाटील? कसा आहे माझा चांद पाटील? सगळं ठीक आहे बाबा. आणि त्याची मुलगी नबीला? ती सुद्धा तिच्या सासरी सुखी आहे. हे घे, ही विभूती माझ्या चांद पाटीलला दे. हा, आज्ञा बाबा. सदा सुखी रहा. अरे, साईनाथ, क्षणभरासाठी का होईना, पण पालीच्या बाबतीत आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला. आम्हाला क्षमा करा. हो बाबा. देवा, आम्हाला माफ करा. हे माहिती असूनही की आम्हा अज्ञानांच्या मनात तुमच्याबद्दल शंका संदेह उत्पन्न होत असतात, म्हणून आम्हाला माफ करा. तुम्ही सर्वज्ञ आहात साईबाबा. तुमची लीला अगाध आहे साईबाबा. तुमची कृपा नेहमी आमच्यावर असू द्या. ओम जय साईनाथ, जय